आई तू हो हो. कशी झाली ट्युशन? मस्त. चल तिकडे बसूया, ये चल इथे बस. बॅग काय रे, बाबांनी दिलेला डबा सगळा संपवलास ना? हो. काय दिलं होतं रे बाबांनी डब्यात? आई राहू दे ना, पण नको ना, कंटाळा आलाय मला भरपूर. अरे बघू तरी दे आई ना. असू दे ना. अरे असू दे काय, कितीसा वेळ लागतो बॅगेतनं डबा काढायला? कुठे ठेवलायस डबा? काय विचारतेय मी? म्हणजे बाबांनी तुला डबा दिलाच नाही का रे? अरे काय तू वरद, एक फोन करून सांगायचंच तरी ना मला, मी आणला असता तुझ्यासाठी डबा. असं दिवसभर कसा उपाशी राहिलास रे? राहू दे ना आई, मला भूकच नव्हती लागली. अशी कशी भूक नव्हती लागली? असं मुलांनी दिवसभर उपाशी नाही राहायचं. अरे मला एकदा तरी सांगायचं वरद. आई तू तरी मला तुझे प्रॉब्लेम सांगते का ग? मला कुठे काय प्रॉब्लेम आहेत परत? आई जसं की मला माहितीच नाही, तुझ्यात आणि बाबात सतत भांडणं होत असतात, पण तू मला काही सांगत नाही, म्हणून मी तरी तुला कशाला सांगू? असू दे, मी ना तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, तुझ्या आवडीचं. हे बघ, आजीने ना तुझ्या आवडीचे लाडू केलेत. खा. आई तू मला भरवतेस, तू तरी काही खाल्लंस का ग? परत मी खूप वाईट आई आहे का रे? तुला असं एकट्याला सोडून आले ना मी. नाही आई, मीच तर तुला सांगितलं ना जा म्हणून. हे घे. वरद, वीणा, हे काय तुम्ही दोघं इथे बसलाय आणि वरद इथे का डबा खातोय वीणा? ते आजोबा, मी ना आईला खूप मिस करत होतो आणि आई पण मला खूप मिस करत होती ना, म्हणून आम्ही इथे असं क्लासच्या बाहेर भेटलो. अरे वा, ही चांगली कल्पना आहे. म्हणजे क्लासच्या बाहेर असं दोघेही जण म्हणजे तुमच्या दोघांचा क्वालिटी टाइम एकत्र घालवताय तुम्ही. हा आजोबा, आम्हाला ना आमच्या समर हॉलिडे मध्ये एक प्रोजेक्ट करायला सांगितलंय, तुम्ही त्यात मला मदत कराल ना? वरद, अरे विचारतोस काय तू? नक्की करेन. आणि वरद बरं का, त्यावेळेसचा तो आपल्या दोघांचा क्वालिटी टाइम असणार आहे, तेव्हा आपण दोघं तिसऱ्या कोणालाही आपल्या देऊ द्यायचं नाही. ठीक आहे ना? भरत, निघते आता मी. होमवर्क दिला असेल ना, घरी जाऊन पूर्ण करायचा काय? हो. घरी नीट जाशील ना आता तू? हो आई, आपण इकडेच तर राहतो. घे, डबा खाऊन घ्या. हा. येऊ? हो. सावकाश जा रे वरद. हा. हं? आणि मग ती परीराणी म्हणाली की रडतोयस कशाला, चल माझ्या बरोबर, आपण दोघं या जंगलातनं बाहेर पडू, मी घेऊन जाईन तुला, फक्त तू माझ्या बरोबर चल. आणि मग पुढे काय झालं माहितीये? आणि मग पुढे काय झालं ते ऐकायचंय तुला? म्हणजे तू माझं बोलणं ऐकतोयस? आई, बाबा, आई, बाबा, वेंकी दादा. अरे कोणीच कसं नाहीये घरात. आज पहिल्यांदा मला बाळाची हालचाल जाणवते. मला सांगायचंय कोणाला तरी. आई, अरे सिद्धिराज आले असतील, सगळ्यात आधी त्यांनाच सांगते, त्यांना खूप आनंद होईल. हा कसला बॉक्स आहे? यावर तर माझं नाव लिहिलंय. बाबा दार उघडा ना. बाबा, बाबा दार का नाही उघडत आहेत? अजून ऑफिसवरून नाही आले का? बाबा, बाबा काय आलं? बाबा उठा ना.
कुणी पाठवलं असेल? भावना तुझं आता काही खरं नाही आता तू खल्लास आणि तुझ्या बाळाचा पण मी येईन. भावना 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 काय झालं तुला? भावना ऐक 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 मी आलो. आवाज येतोय काय? उठ 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 भावना 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 ऐक 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 ना ऐक. आवाज येतोय ऐकू. भावना उठ ना. काका काकू काय नाही होणार आहे. भावना आवाज येतोय ऐकू. भावना उठ उठ. कशी कशी पडलीस तू? भावना उठ 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 उठ. काय झालं? तुम्ही कधी आलात? मी आत्ताच आलो. पण तुला काय आपलं बाळ ऐक 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 काही काही होणार नाही आपल्या बाळाला. काही होणार नाही आपल्या बाळाला. तू नको काळजी करूस. मी आहे ना. मी आहे भावना. तू आत्ता फक्त उठ आणि आता आराम करा. मी आहे ना. नको काळजी करूस. उठ.